आम्ही गड्या डोंगर राहणार साखर शिवाच होणार. तर मित्रांनो बघू शकता आता आपण कोकण दरवाजावर आलो आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. आणि तर मित्रांनो आम्ही जाणार आहे या ठिकाणी गडावर, आणि त्या गडाचं नाव तुम्ही या ठिकाणी मुलाला विचारू शकता, ज्यांनी 2 वेळा एक भीषण असे अपघात त्याने या ठिकाणी आपल्यासोबत केले होते. आपल्या समोर आहे तो मुलगा. ए कुठे थांबलाय? बोला बोला, कुठे चाललो आपण? पेट्रोलला पुढे ये ना. तोरणा किल्ला, पहिला किल्ला जिंकलेला महाराजांनी. हो फक्त मी असं आशा करतो की सुखरूप पोहोचू आपण, कारण गाडी पण हेच आहे, गाडी पण पोरगा पण तोच आहे. आणि 120च्या खाली काही गाडी जात नाही सोबत नाही. हा, ऋषा सोबत नाही. पण तुमची जोडी भारी आहे. ऋषाही पडला, तूही पडला. म्हणून तर आता सोबत नाही घेतला त्याला. पण नव्हती रे. आता मारतात काय म्हणलं. आता समोरच्याला मारते रे, आता समोरच्याला मारते. तर चला मित्रांनो, सगळे पोरं आता येऊन राहिले आमचे, आणि गाड्या वगैरे गाड्या वगैरे पण फुल रेडी आहे. शिवम भाई बघू आता काय होते. भाव आहे आपला बरं का. भाव आहे, भाव भाव इतका भारी अहो कुठला? अमरावतीचा आहे रे. का मजाक करून आला. बुलढाणा म्हणला की हा म्हणला. हे असं काय बांधलंय, काय वाटतं? दहीहंडी प्रॅक्टिस. अमरावती जमलं. महादेव ऋषाची झोल करणं चालू आहे इकडे. आयशा ऋषा असताना आपल्याला कशाला टेन्शन. ऋषा असताना पैशाचा झोल होणं हा 100% हे. काय बापूला काल दिले? माझ्या पण प्रोसेसिंगला आहे. सगळे वापस दे. हे देखो आतंकवादी शिवम नागापुरी. मित्रांनो पहा, फायनली आता कसं आहे, लय सगळे थंड झाले, लय थंडी होती. आता आमचा जगताप भाई वॉर्मअप घेऊन राहिला. अलीकडे आयशा अलीकडे. चाबी काढली का गाडीची? नाही का? फायनली आमचे इन्स्पेक्टर झुंबागर. तुम्ही फोनच्या माग काऊन लागले? आज फोनच्या माग काऊन लागले? कोणाला थंडी लागते? 3 4 5 6 7 8 अरे बैठक मारा. तर मित्रांनो विषय असा झाला का आमच्या 2 गाड्या चढना झाल्या, कारण दोन्ही स्कूटी आहे आणि दोन्ही याच्यावर ट्रिपची आहे. आणि हे पा इकडे तुम लोग अच्छे से कर हा काय काढणं ते तोंडाचं. काय लिहिलं? 1 2 3 4. हा गणपती का जगार. पण काय आयफोन हातात आला एकदम प्रोफेशनल, उलटा मोबाईल असं तसं. हा मित्रांनो बघा, हा सनराईज आम्हाला गडावरून पाहायचा होता, आणि हा सनराईज आम्ही खालूनच पाहून राहिलो. गड अजून तिथं आहे बघा, आणि आम्ही अजून आमच्या ऑन द वे आहे. तसं काही विषय नाही. बेटा ब्लॉगिंग चल रही है, ब्लॉगिंग महत्वाचं आहे.
तुझा फोटो नाही काढणार लावलं. बापरे, म्हणजे असं म्हणजे मग तू असं केलं, तुला चॉकलेट नाही देणार, असंच गोष्टी करून आला तू तर चला चला, हे पा प्रोफेशनलिझम पा. म्हणजे आयफोन हातात आला तर खाली वाकायचं, उलटा फोन पकडायचा. म्हणजे झेंडा महाराजांचा बघा कसा फडकतोय, आणि वर बघा तोरणा किल्ला. काय म्हणतो बाबा, काय म्हणतोस? काही म्हणत नाही तिकडे. काय म्हणतोस भावा? कॅमेरा सुरू झाला का भावा? आलं बिलकुल बिलकुल बिलकुल. काय विषय आहे का? बघा झेंडा, बरोबर झेंड्याच्या माग किल्ला. तर चला आता सुरू करू. आमचे काही पठ्ठे लोक अजून खालीच आहे. अजून शक्यता नाही, अजून शक्यता नाही का ते गड वर येईन आणि गडावर आल्यानंतर गड चढण. तर बघू कसं होते. मित्रांनो, हा अशा प्रकारे तुम्ही किल्ला पाहू शकता. सर्व मित्रांची म्हणजे जवळजवळ म्हणजे किल्ला चढताना आणि त्यांचं या ठिकाणी तोल सुटला आहे. त्यांना बोलायचं आम्हाला हुकलेले आहे, संपलं हुकलेले. चल चल चल, काय झालं? ये लवकर. तर मित्रांनो, आम्ही गड चालू करणं सुरू केला. जाऊ आता. तर मित्रांनो, आम्ही अर्ध्यापेक्षा अर्धा गड आता चढलेलो आहे. का अर्धा चढलो नाही, 30% कम्प्लीट सध्या. 30% झालाय. पण आम्ही समोर दाखव किती समोर दाखव. बघा कसं आहे, कसं आहे भारी. पब्लिक. पण आमचे कंपनी, आमचे विशाल शेठ आहे, एवढा मोठा विशाल गड पाहून. गड चढणं सोपं नाही, आणि उन्हाळ्यात तर बिलकुलच नाही. अरे कोण म्हणतं सोपं नाही? हा काय सोपं आहे, हा सोपं आहे. त्याला जोश पाहिजे रे. अरे याच्यासारखे 3 माणसाचं वजन घेऊन चाललो मी वर. मला कमी माहिती हो ना बाळा. मग त्याच्यासाठी चालू ना मी इथं. आता बघ मी 25 रिपिटेशन मारणार आहे. 25 किलो डायरेक्ट कमी. द्या बोल ना बाबा, जिरलीत काय? ताण लागली. ताण लागली ना? बरं बरं, पिऊ आता पाणी आपण. चला. मित्रांनो, फायनली आम्ही गडावर आलो. म्हणजे खतरनाक होता ट्रेक. मी जेवढा दाखवू शकलो तेवढा दाखवलो, कारण मीच अवस्थेत नव्हतो. मीच कसा तरी वर चढलो, कारण साधं नाही. लय खतरनाक गड आहे. आता का रे, 1 नंबर गड आहे. अरे बा, म्हणजे 10 मिनिटं बसलो आम्ही. हे बघा आमची पूर्ण गँग बघा. बघा बघा बघा, पाण्यासाठी कसं झुंजताना. कुठे पाणी गेली नाही? होय, पाणी गेली नाही, पाणी गेली नाही. जन्नत पाणी, 1 नंबर पाणी आहे. हा ए आजा, तसं नको करू. इथं तो जा, इथं नकलीपणा नको करू. हा चला, प्या प्या पाणी प्या. अरे जाऊ ना, फिरू ना जरा. अय हळू. हे आद्या हळू. डायरेक्ट गटागटा पाणी पिलो. मी आता एक तांबे पिलो, ह्यांना विचार एक गुट आम्ही सर्वांनी. तू नादा लागू. भाऊ मुळे मी आलो. भाऊ मोटिवेशन. एवढा मोटिवेशनल आहे मी. आम्ही आलो अर्ध्या तासाला भाऊ आले वर. बघून वापस गेलो. अरे मी फक्त या कुत्र्याचा आदर शिकवून आलो. माझ्याकडे बुटका दाखवतो. मित्र माझा आता नाही. हा हा कुत्रा मित्रांनो. हा गँग बँग. ते मागचा दाखवत होता ही काही वेळा कधी. ये रे, एवढा मोठा दिसला आला. आणि तू कधी आला? भाऊ फुल ऍक्टिव्ह. हा फुल ऍक्टिव्ह आहे भाऊ. तर मित्रांनो बघा, वी आर नाऊ गोईंग ऑन नेक्स्ट स्पॉट. कुठे चाललो आता आपण? विशाल भाऊ, विशाल भाऊ कुठे चाललो आपण? झऱ्याचं पाणी प्याल. चला, झऱ्याचं पाणी प्यायला चाललो. हाय मित्रांनो. आणि आम्ही बा आपला सरळ जो रन होता ना, रनवे, हा
तोरण डायरेक्ट सेंटरला येतो इथं. हा. आपण आज परत आलेलो आहे. आपण गाडीवर आणायला लागत होत्या गाडी कशाला चालत आलो आपण. काय झालं जगताप कुठे तिथेच राहिली का घेऊन ये. हे बघा व्ह्यू पहा फुल व्ह्यू. बिस्कुट खाऊन नको हे फक्त आमच्यासाठी आण. चला जाऊ. मित्रांनो पहा गड पायता पायता आम्ही आता महादेवाच्या मंदिराजवळ तर आलोच होतो आणि इकडे मेघाई देवीचं मंदिर होतं तर मस्त दर्शन वगैरे केलं आता म्हणजे बाहेरूनच केलं. कसं थोडं आंघोळ वगैरे नाही केली त्यामुळं आत गेलो नाही. सगळं प्रॉपरली देवाचं पाडायचं त्यामुळं आद्या गेला होता आत. आद्यानं दर्शन केलं मस्त. बघू शकता अतिशय उत्कृष्ट असं बांधकाम. बोला भोले भोले बम बम भोले. मित्रांनो बघू शकता कोकण दरवाजा आणि इथं पहा भंडाऱ्याची उधळण झालेली आहे जबरदस्त. काका एक महाराजांवर गाणं आता म्हणलं ते एक एक. आम्ही गाड्या डोंगरात राहणार साखर शिवाचे होणार. आम्ही गाड्या डोंगरात राहणार साखर शिवाचे होणार. तानाजी आमचे वीरच मोठे, तानाजी आमचे वीरच मोठे. लढता लढता पट्टा पडला आम्ही नाही कुणाला भिणार. आम्ही नाही कुणाला भिणार साखर शिवाचे होणार. साखर शिवाचे होणार. शिवाजी छत्रपती महाराज की जय. तर मित्रांनो बघू शकता आता आपण कोकण दरवाजावर आलो आहे आणि खतरनाक भंडाऱ्याची उधळण वगैरे झाली होती इथं. पाहून घ्या जबरदस्त. जगताप व्ह्यू कसा आहे या दरवाजाचा हा जबरदस्त ना एक नंबर खतरनाक व्ह्यू आहे. आणि इकडे पाहू शकता फुल दरवाजाचा माहोल. फायनली आम्ही आता आमचा परतीचा प्रवास ऑलमोस्ट सुरू करतोय कारण गड फिरून झालं आणि 10:30-11 झाले. उन्हाळ्याचा टाइम आहे. उतराला पण थोडासा त्रास होईलच कारण ऊन लय बेकार आहे आणि सोबतच गाडीवर जायचं आहे 3 तास. तर आद्या लय टॉर्चर होने वाला आहे अपने साथ अभी. तर चला आता गड उतरणं सुरू करू. हे बा आमचे विशाल शेठ जराचं पाणी पाजलं नाही ब्लॉग मध्ये सगळ्यांना माहिती. नारळाचं ना नारळाचं हा नारळाचं पाच जातात रस्त्याने जाताना. तुला कोणतं प्यायचं होतं? नारळाचं चालते ना. चला नारळाच्या पाण्याची डील जाऊ ते ब्लॉग. फायनली 80% ट्रॅक आम्ही कंप्लीट केला. रिटर्नचा 80% आम्ही उतरलो आहे खाली. लय खतरनाक ऊन आहे म्हणजे हातसू ज्यादा ऊन आहे इकडे. बा आयशा कशी येऊन बस नो कमेंट्स. जाऊ खाली पहिले पाणी पिऊ आणि वापस पण जाणार आहे यार गाडीनं. पाहू असं कसं होते. ऊन लय बेकार आहे खतरनाक आहे. बेस्ट ॲडवाईस आमचं 2 तास डिले झालं त्यामुळं नाहीतर आम्ही 11 वाजेपर्यंत रूमवर असतो. चला काय विषय नाही आता जाऊ आपण. चलो चलो सर क्या हो अंकल की लेट देम गो. हा चल आता बोल आता काय म्हणत होता. हळू चालला म्हणून मला मागं हळूहळू ठेवला आहे ना तुला. नाही रे गोमती के मचले Hey Jagta, what is this? जितना Hey Jagta, what is this? यार का नेम चले बेबी हम रात के शिकारी. Hey Vishal. Vishal, what is this? भारी लेकिन हाँ मस्ती नहीं गई सारी. अब हमारी है बारी. सब लोग बोलेंगे. फायनली आम्ही निघालेलो आहे आता. आमचा ट्रेक कंप्लीट झाला. आजची ट्रिप कंप्लीट झाली. आता बस सरळ
मधात जेवण करायचं असलं तर जेवण करू, नाही तर सरळ रूमवर जाईल गाडी, कारण लय थकला माणूस आहे. ऊनही जबरदस्त आहे. जिरली आयशा आमचा ड्रायव्हर आहे. आयशा काय बोलत नाही आयशाला. तिकडं पन्याई ओ अक्षयी सगळे म्हणजे उन्हानं सगळ्यांचा बेहाल झालाय. बघू कसं होतं आता. सध्या तर थांबलो, पाणी प्यायसाठी थांबलो. 20-25 किलोमीटर आलो आपण दूर किल्ल्याचं. तर चला जाऊ आता.